बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक उस्मानाबादचा आहे। उस्मानाबादचे पिण्याचे पाण्याचे आणि शेतकऱ्याच्या पाण्याचे प्रश्न सुटलेले नसताना इथले आमदार आणि खासदार आणखी नवीन 8 साखर कारखान्याचे प्रस्ताव पाठवत आहेत। एकच कारखाना मोडून खाल्लेले असताना आणखी शेतकऱ्यांना शेतीला पाणी नसताना आणखी 8 साखर कारखाने तिथं उभा करण्याचा घाट घालतायत। इथं शिक्षणाचा दर्जा चांगला नाही। इथले युवक जे काही शिक्षणासाठी बाहेर जातात, नोकऱ्यासाठी बाहेर जातात, हा जिल्हा भकास होत चाललेला आहे। हे घराणेशाही यांच्या घरातले दोन्ही उमेदवार आतापर्यंत उस्मानाबादनं यांचा सर्व खेळ बघितलेला आहे। तर मी वंचिताचा प्रतिनिधी म्हणून सर्व वंचित समूहाचं नेतृत्व करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद लोकसभेमध्ये आज उमेदवारी दाखल केलेली आहे। इथल्या सर्व वंचितांना न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ओवीसी साहेबांच्या विचाराने ह्या जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। तुमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा आहे की ह्या जिल्ह्यामध्ये किमान 5 मध्यम प्रकल्प उभा राहिले पाहिजे। त्या मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून किमान 2-2 तालुक्याला व्यवस्थितपणे पाणी मिळालं पाहिजे। नदीजोड प्रकल्पामधून एखादी नदी उस्मानाबादकडे आणता आली पाहिजे। अशा पद्धतीने इथला दुष्काळ निवारण केलं पाहिजे। प्रत्येक गावामध्ये 2 तळी उभा केली पाहिजेत आणि गावच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे। पाणी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्याची गोष्ट नाही। पुण्यामध्ये 5 धरण आहेत, 5 पैकी 4 धरण हे उद्योगपत्यांना दान केलेले आहेत। एक धरणावर 2 जिल्हे पाणी पित आहे। तर हे जी भांडवलदार आहेत महाराष्ट्रातले राजकारणी, प्रत्येकाचे 4-4, 5-5 कारखाने आहेत। ते कारखान्याच्या पलीकडे यांना कुठलंही विश्व नाही आहे। म्हणून सामान्य शेतकऱ्यांचा आवाज म्हणून मी आज उस्मानाबाद लोकसभेमध्ये उमेदवारी भरत आहे।